महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2019 सहाय्यक कक्ष अधिकारी पेपर क्रमांक 2. प्रश्न पहिला. डॅश डॅश आणि डॅश डॅश हे दोघे मुंबईतील बांधकाम कंत्राटदार होते. त्यांना विचारांचा प्रसार करण्यासाठी छपाई माध्यमाचे महत्त्व कळले असल्यामुळे त्यांनी सत्यशोधक समाजाला वृत्तपत्र व नियतकालिके छापण्यासाठी एक छापखाना भेट दिला. व्यंकू बाळोजी कालेवार आणि रामय्या व्यंकय्यू अय्यावारू. क्वेश्चन नंबर 2. डॅश डॅश यांना इंग्लंडमध्ये कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी प्रतिष्ठित शिवाजी शिष्यवृत्ती प्राप्त झाली होती. विनायक दामोदर सावरकर. क्वेश्चन नंबर 3. डॉक्टर आंबेडकरांनी नेतृत्व केलेल्या चळवळींची त्यांच्या कालानुक्रमानुसार मांडणी करा. ब. क. अ. ड. ब. चौदार तळे सत्याग्रह. क. मनुस्मृती दहन. अ. काळाराम मंदिर सत्याग्रह. ड. धर्मांतरण चळवळ. क्वेश्चन नंबर 4. प्रसिद्ध विचारवंत आणि तत्त्वज्ञ तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी भारतीय प्रबोधनाची चर्चा करताना आपल्या लेखामध्ये महाराष्ट्रातील डॅश डॅशची तुलना युरोपातील धर्मसुधारणा चळवळीशी केली आहे. ब्राह्मणेतर चळवळ. क्वेश्चन नंबर 5. कामगार हितवर्धक सभेचे संस्थापक कोण होते? भिवाजी नरे. क्वेश्चन नंबर 6. पुढीलपैकी कोणत्या नाटकावर इंग्रज सरकारने बंदी घातली नव्हती? किचकवध, दंडधारी, विजय धोरण, तृतीय रत्न. क्वेश्चन नंबर 7. डॅश डॅश यांनी राजद्रोहात्मक पुस्तक छापल्याबद्दल 2 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा झाली होती. काही अटी मान्य केल्यास त्यांची मुक्तता करण्याचा प्रस्ताव इंग्रज सरकारने 1924 मध्ये ठेवला, परंतु त्यांची सशर्त सुटका करून घेण्यास नकार दिला. रंगराव दिवाकर. क्वेश्चन नंबर 8. महात्मा फुले यांच्याबद्दल पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे? त्यांनी जातिभेद विवेकसार हे पुस्तक लिहिले. आणि बाकीची वाक्य होती. त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले. त्यांना मोरोविठ्ठल वाळवेकर यांनी मदत केली. त्यांनी सत्यशोधक समाज स्थापन केला. क्वेश्चन नंबर 9. मुंबई प्रांताच्या कायदेमंडळाने प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारा एक कायदा संमत केला, परंतु ते केव्हापासून सक्तीचे करणार आणि सक्ती करण्याची जबाबदारी कोणाची हे नक्की नसल्यामुळे त्यावर डॅश डॅश यांनी कडक टीका केली. भी. रा. आंबेडकर. क्वेश्चन नंबर 10. इंग्रज सरकार आणि भारतातील राजेशाही प्रांतांमध्ये वित्तीय संबंध कसे असावेत यांसाठी शिफारस करण्यासाठी डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नेमली होती. हारकोर्ट बटलर. 11. संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड डॅश डॅश या दिवशी करण्यात आली. 29 ऑगस्ट 1947. क्वेश्चन नंबर 12. विधानसभा अध्यक्षाची कार्य आहेत वरीलपैकी सर्व. विधानसभेच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवणे, कामकाजाच्या नियमाचा अर्थ लावणे व त्याची अंमलबजावणी करणे, सभागृहाच्या विविध समित्यांच्या अध्यक्षांची नेमणूक करणे. क्वेश्चन नंबर 13. 123 क्रमांकाची संविधान दुरुस्ती विधेयक 2017 कशाशी संबंधित आहे? ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला संविधानिक दर्जा देणे. क्वेश्चन नंबर 14. भारताच्या सर्वोच्च न्यायालयासंबंधी चुकीचे विधाने पुढील विधानांमधून शोधा. फक्त ड होता. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज फक्त इंग्रजी आणि हिंदी भाषातून चालते. आणि बाकीचे ऑप्शन होते. सध्याच्या नव्या वास्तूत जाईपर्यंत सर्वोच्च न्यायालय संसदीय इमारतीमध्येच कार्यरत होते. ब. भारतीय संविधानाने सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवणे हे कार्य संसदेवर सोपवले आहे. क. सर्वोच्च न्यायालय अस्तित्वात येण्यापूर्वी 1937 ते 1950 पर्यंत फेडरल कोर्ट ऑफ इंडिया हे त्याच्या जागी कार्यरत होते. क्वेश्चन नंबर 15. राज्यघटनेच्या प्रस्तावनेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? 1975च्या 42व्या घटनादुरुस्ती कायद्यान्वये प्रस्तावनेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष व एकता या 3 नवीन शब्दांचा समावेश करण्यात आला आहे. 16. भारतीय संघराज्याबाबत तज्ज्ञांनी केलेल्या वर्णनाबाबत जोड्या लावा. केसिव्हियर निम संघराज्य, ग्रॅनव्हिल ऑस्टिन सहकारी संघराज्य, मॉरिन जोन्स सौदारत संघराज्य, आयव्हर जेनिंग्ज
प्रबल केंद्रीय प्रवृत्तीचे संघराज्य. 17. जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण. अनुच्छेद 21 या हक्कामध्ये डॅश डॅशचा समावेश होतो. ब क इ ब परदेश गमन करण्याचा हक्क. क जीवनावश्यक बाबी संदर्भात कैद्यांचा हक्क. इ एकांतवासाच्या शिक्षेविरुद्धचा हक्क. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे महाराष्ट्राच्या संदर्भात? विधान परिषदेच्या अध्यक्षास 5 पेक्षा जास्त नाहीत इतके सदस्य अंदाज समितीवर प्रतिनिधित्व करण्यासाठी नामनिर्देशित करावे लागतात. विधान परिषदेच्या आणि बाकीची वाक्य होती. विधान परिषदेच्या अध्यक्षास 5 पेक्षा जास्त नाहीत इतके सदस्य पंचायती राज समितीवर नामनिर्देशित करावे लागतात. विधान परिषदेच्या अध्यक्षास 5 पेक्षा जास्त नाही इतके सदस्य सार्वजनिक उपक्रम समितीवर प्रतिनिधित्व करण्यासाठी नामनिर्देशित करावे लागतात. 19. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 51 मध्ये खालीलपैकी कोणत्या मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला नाही? क आणि ड. क राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाची असल्याचे घोषित केलेली स्मारके, स्थळे आणि वस्तू यांचे संरक्षण. ड. मादक पेये व आरोग्यास अपायकारक अशी अंमली द्रव्ये यांच्या सेवन करण्यावर बंदी आणणे. राज्याच्या धोरणाचे मार्गदर्शक तत्त्वांमधील खालीलपैकी कोणते कलम हे न्याय यंत्रणा कार्यकारी विभागापासून पृथक ठेवण्यासंबंधी आहे? 50. 21. जोड्या लावा. संयुक्त महाराष्ट्र चळवळीची वृत्तपत्रे. वृत्तपत्र संपादक मालक. प्रबोधन केशव ठाकरे. नवयुग प्रल्हाद अत्रे. प्रभात वालचंद्र कोठारी. संयुक्त महाराष्ट्र पत्रिका दिनू रणदिवे. क्वेश्चन नंबर 22. संविधानिक तरतुदीच्या संदर्भात खालील जोड्या योग्यपणे जुळवा. कलम 153 राज्याकरिता राज्यपाल असणे. कलम 178 विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्यक्ष. कलम 171 विधान परिषदेची रचना. कलम 165 राज्याचा महाधिवक्ता. योग्य कथन ओळखा. फक्त ब. भारतीय जनसंघ, शेड्यूल कास्ट फेडरेशन आणि हिंदू महासभा हे संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये सामील झाले होते. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? फक्त क. अध्यादेशाचा अधिकार राष्ट्रपती मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय वापरू शकतात. 25. भारतामध्ये कोणत्या राज्यांनी विधान परिषदेचे विसर्जन केले? अ, ब, क. अ. पश्चिम बंगाल. बी. तामिळनाडू. क. पंजाब. 26. भारताच्या महान्यायवादीबाबत खालील विधाने विचारात घ्या. विधाने ब, क, ड बरोबर आहेत. ब. ते राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पदावर राहतात. क. ते संसद सदस्यांचे विशेषाधिकार मिळण्यास पात्र असतात. ते शासनासाठी पूर्णवेळ सल्लागार अथवा शासकीय सेवकही नाहीत. कार्यकाळानुसार योग्य क्रम लावा. महाराष्ट्राचे राज्यपाल. अ, ड, ब, क. अ. विजयालक्ष्मी पंडित. ड. पी. व्ही. चेरियन. ब. शंकरदयाल शर्मा. क. पी. सी. अलेक्झांडर. 28. खालील जोड्या योग्यपणे जुळवा. कलम 74 भारताच्या राष्ट्रपतीची निवडणूकसाठी निर्वाचक मंडळ. कलम 73 केंद्रीय कार्यकारी सत्ता राष्ट्रपती ठिकाणी विहित असेल. कलम 78 भारताच्या राष्ट्रपतीची निवडणुकीसंबंधीची पात्रता. कलम 61 भारताच्या राष्ट्रपतीवरील महाभियोग प्रक्रिया. योग्य कथने ओळखा. पर्यायी उत्तर फक्त क. रोजगार हमी योजना समितीमध्ये एकूण सदस्य संख्या 25 आहेत. 30. राज्याच्या मुख्य सचिवासंबंधी खालील विधाने विचारात घ्या. विधाने अ, ब, ड, इ बरोबर आहेत. अ. ते राज्य सनदी सेवेचे प्रमुख म्हणून कार्यरत असतात. ब. ते संकटकालीन प्रमुख प्रशासक म्हणून कार्यरत असतात.
ड. ते राज्य आणि केंद्र शासनातील संपर्क साधण्याचे प्रमुख साधन म्हणून कार्यरत असतात. ई. ते उर्वरित कार्याचा वारस म्हणून कार्यरत असतात. योग्य कथने ओळखा. फक्त अ आणि क. कोर्ट मार्शल बाबतचे सर्व अधिकार राष्ट्रपतींना आहेत. क. मृत्यूदंडाची शिक्षा राष्ट्रपती क्षमा करू शकतात. खालील विधाने विचारात घ्या. दोन्ही विधाने बरोबर. संसदेने केलेला कोणताही कायदा राज्य क्षेत्राबाहेर अंमलात येऊ शकेल. या कारणावरून तो अवैध असल्याचे मानले जाणार नाही. संसदेला एखाद्या राज्यामध्ये समाविष्ट नसलेल्या अशा भारताच्या राज्यक्षेत्राच्या कोणत्याही भागाकरता कोणत्याही बाबींसंबंधी मग अशा राज्यसूचीतील नमूद केलेली बाब असली तरी कायदे करण्याचा अधिकार आहे. 33. जोड्या लावा. भारतातील उच्च न्यायालये. राजस्थान 1949, सिक्कीम 1975, मध्य प्रदेश 1936, दिल्ली 1966. 34. सध्या महाराष्ट्र विधानसभेसाठी 29 मतदारसंघ हे अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत आणि 25 मतदारसंघ हे अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. 35. योग्य कथने ओळखा. फक्त अ, ब, क. धन विधेयक सर्वप्रथम फक्त लोकसभेत मांडला जाऊ शकतो. सामान्य विधेयक सर्वप्रथम लोकसभा किंवा राज्यसभा यांपैकी कोणत्याही सभागृहात मांडला जाऊ शकतो. राष्ट्रपतींच्या शिफारसीने धन विधेयक संसदेमध्ये मांडता येऊ शकतो. 36. खालीलपैकी कोणते विधाने चुकीची आहेत? फक्त ब आणि क. ब. राष्ट्रपती राजवटीची घोषणा केल्यापासून 1 महिन्याच्या कालावधीत त्या घोषणेला संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मान्यता देणे अत्यावश्यक असते. क. जर संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मान्यता दिली तर पुढील 1 वर्षापर्यंत राष्ट्रपती राजवट लागू राहते. आणि बाकीचे ऑप्शन दिले होते. राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय न्यायालय रद्द करू शकतो. अनुच्छेद 365 देखील राष्ट्रपतीच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा अधिकार प्रदान करते. 37. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? वरीलपैकी एकही नाही. क्वेश्चन नंबर 38. खालीलपैकी कोणत्या घटक राज्यांचे राज्यसभेत केवळ एकच सदस्य आहेत? फक्त अ, ब, ड. अ. अरुणाचल प्रदेश, ब. गोवा, ड. मिझोराम. 39. लोकसभेच्या निवडणुकीसाठी डॅश डॅश नामांकन पत्र भरले जाऊ शकते. कोणताही भारतीय नागरिक ज्याचे कोणत्याही संसदीय मतदारसंघाचे मतदार यादीमध्ये नाव नोंदवलेले आहे त्याकडून. 40. जोड्या लावा. राष्ट्रपतींचे अधिकार. भारताच्या संपूर्ण किंवा एखाद्या भागात आणीबाणी अनुच्छेद 352. महसुलाच्या वितरणावर बंधने किंवा प्रतिबंध अनुच्छेद 354. मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणी स्थगिती अनुच्छेद 359. वित्तीय आणीबाणीची घोषणा अनुच्छेद 360. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? वरीलपैकी एकही नाही. 42. संसदेचे अधिकार व कार्ये. फक्त अ, ब, क. अ. सरकार स्थापन किंवा शेवट करणे. ब. माहिती मागवणे. क. सार्वजनिक निधीच्या खर्चावर देखरेख ठेवणे. 43. भारताच्या संचित निधीतील खर्च आकारणीमध्ये समावेश होऊ शकतो. अ, क, ड. अ. राष्ट्रपतीचे मानधन व भत्ते. क. राज्यसभा सभापतीचे वेतन व भत्ते. भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षकाचे वेतन व भत्ते. 44. नियंत्रक व महालेखापरीक्षक यांचे वेतन आणि भत्ते संसदेकडून निश्चित केले जाते. 45. जोड्या लावा. लोकसभा सदस्य. घटक राज्य सदस्य संख्या. हिमाचल प्रदेश 4, जम्मू काश्मीर 6, उत्तराखंड 5, गोवा 2. 46. स्थानिक शासन या विषयाचा समावेश भारतीय संविधानाच्या 7व्या सूचीतील डॅश डॅश यादीमध्ये करण्यात आला आहे. राज्य. 47. महानगरपालिका आयुक्तांसंबंधी विधानांपैकी अचूक विधाने निवडा. अ, ब, क. अ. महानगरपालिकेच्या बैठकांमध्ये आयुक्त चर्चेत सहभागी होऊ शकतात. या बैठकांमध्ये आयुक्तांना मत देण्याचा अधिकार नाही. आयुक्त या बैठकांमध्ये कोणताही प्रस्ताव मांडू शकत नाहीत.
48 राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान या योजनेसंबंधी चुकीचे विधान निवडा. फक्त ड. या योजनेचे केंद्रनिहाय आणि राज्यनिहाय असे दोन भाग आहेत. राज्यनिहाय भागात केंद्र राज्य वाटणीचे गुणोत्तर 60-40 आहे. ईशान्य भारत आणि डोंगराळ राज्यासाठी केंद्र राज्य वाटणीचे गुणोत्तर 90-10 असे आहे. सर्व केंद्रशासित प्रदेशासाठी वाटणीचे गुणोत्तर 80-10 आहे. 49 कटक मंडलक विषय चुकीचे विधान निवडा. फक्त आणि कटक क्षेत्रांचे स्थानिक स्वशासन भारतीय संविधानाच्या समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट आहे. कटक लोकसंख्येनुसार कटक मंडलाचे 3 प्रकार आहेत. पंचायत प्रक्रांती सूचीच्या संदर्भात पुढील विधानांतील चुकीचे विधान निवडा. ही सूची नीती आयोग व ग्रामीण विकास खाते यांनी तयार केली आहे. 51 भारतीय राज्यघटनेच्या 12व्या अनुसूचीमध्ये कोणत्या विषयांचा समावेश होतो? फक्त अ, ब आणि क. रस्ते आणि पूल, ब अग्निशामक सेवा, क झोपडपट्टी पुनर्विकास. नगरपालिकेसंदर्भात खालील विधाने विचारात घ्या. अ, ब आणि क बरोबर. अ वर्ग नगरपालिकेमध्ये 38 ते 65 सदस्य असतात. ब वर्ग नगरपालिकेमध्ये 23 ते 37 सदस्य असतात. क वर्ग नगरपालिकेमध्ये 17 ते 23 सदस्य असतात. क्वेश्चन नंबर 53 अशोक मेहता समितीच्या शिफारशी संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने असत्य आहेत? फक्त अशोक मेहता समितीने त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था निर्मितीची शिफारस केली आणि बाकीचे ऑप्शन दिले होते. न्यायपंचायतीची वेगळी व्यवस्था ठेवण्यात यावी. जिल्हा परिषदेला जिल्हास्तरीय आर्थिक नियोजनासाठी जबाबदार ठरवण्यात यावे. 54 उपविभागीय अधिकाऱ्यांची कार्ये डॅश डॅश आहेत. अ, ब, क. महसुली बाबींचे पर्यवेक्षण व तपासणी करणे. ब. जमिनी हक्कासंबंधीच्या वादांबाबत निर्णय देणे. क. जिल्हाधिकाऱ्यांना शस्त्र परवाना मिळण्याबाबत शिफारशी करणे. 55 सरपंच निवडीसंदर्भात निर्माण झालेल्या वादावर जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध कोणाकडे आणि किती दिवसाच्या आत अपील करता येते? विभागीय आयुक्ताकडे 15 दिवसाच्या आत. 56 स्वर्ण जयंती ग्राम स्वराज योजनेसंदर्भात खालील विधाने विचारात घ्या. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? अ आणि ब. ही योजना दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना सहाय्य करण्यासाठी राबविण्यात येते. ब. या योजनेअंतर्गत कुटुंबांना अर्थसहाय्य व शासनाचे अनुदान याद्वारे कायमस्वरूपी उत्पन्न निर्माण करणाऱ्या साधनांचा पुरवठा केला जातो. 57 अ, क आणि ड. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदे यांचे सदस्य थेट निवडून आलेले असतात. क. पंचायत राज संस्थांच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली घेतल्या जातात. पंचायतींचा वित्तीय आढावा घेण्यासाठी राज्य शासन वित्त आयोगाची स्थापना करते. क्वेश्चन नंबर 58 वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? अ, क आणि ड. बलवंतराय मेहता समितीची स्थापना 1957 मध्ये करण्यात आली होती. क. ठाकूर, फुलसिंग, बीजीराव, डी.पी. सिंग हे या समितीचे इतर सदस्य होते. भारतात सर्वप्रथम त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची अंमलबजावणी राजस्थानने केली. 59 खालील विधाने विचारात घ्या. 73व्या घटनादुरुस्तीची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे भारतातील प्रथम राज्य आहे. 73व्या घटनादुरुस्तीमधून मिझोराम, मेघालय आणि नागालँडला सूट देण्यात आली. फक्त ब. कोणते विधाने बरोबर आहेत? फक्त ब. क्वेश्चन नंबर 60 जोड्या लावा. मध्ययुगीन काळातील पंचायत. मोगा सरपंच, परगणा अंमलगुजार, प्रांत अमीर, शीख शिकदार. 61 राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग या नावाने ओळखला जाणारा आयोगामध्ये खालील व्यक्तींचा समावेश असेल. सर्व पर्याय योग्य आहेत. भारताचे मुख्य न्यायमूर्ती, इतर भारताचे 2 ज्येष्ठ न्यायाधीश मुख्य न्यायमूर्तींच्या खालोखालचे, संघराज्याचे विधी आणि न्यायमंत्री, 2 विख्यात व्यक्ती जे नामनिर्देशित केले जातील एका कमिटीद्वारे ज्यात पंतप्रधान, भारताचे मुख्य न्यायमूर्ती आणि विरोधी पक्षाचा नेता असेल.
62. लोकपालामधील अध्यक्ष व सदस्यांबाबत तक्रारी असल्यास राष्ट्रपती आदेशाद्वारे अध्यक्ष अथवा एखाद्या सदस्याला त्याच्या पदावरून काढून टाकेल. जर अध्यक्ष अथवा सदस्य यांच्या विरुद्ध खालील प्रकरण असेल तसे सर्व पर्याय योग्य आहेत. दिवाळखोरीचा कायदेशीर निकाल दिला असेल, त्यांच्या कार्यालयाच्या पदाच्या कर्तव्याबाहेर एखादी पगारी नोकरी त्याचा पदावधी दरम्यान कामाला असल्यास, राष्ट्रपतींच्या निष्कर्षात तो शारीरिक किंवा मानसिक दुर्बलतेमुळे पद चालू ठेवण्यास अयोग्य असल्यास, गैरवर्तणुकीसाठी दोषी ठरला असेल. 63. सर्वोच्च न्यायालयाचा सल्लादायी कार्यक्षेत्राचा उपयोग कोण करतात? राष्ट्रपती. 64. एखादी व्यक्ती भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 217(2) अन्वये खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्ती होण्यास पात्र असणार नाही? त्या व्यक्तीची केंद्रीय मंत्रिमंडळाने शिफारस केली आहे. आणि दुसरं होतं, व्यक्ती भारताची नागरिक असेल, त्या व्यक्तीने भारताच्या राज्यक्षेत्रात किमान 10 वर्षे न्यायिक पद धारण केलेले आहे. ती व्यक्ती उच्च न्यायालयात अथवा 2 किंवा अधिक न्यायालयात लागोपाठ कमीत कमी 10 वर्ष अधिवक्ता आहे. 65. खालीलपैकी कुठल्याही कारणांवरून जनहित याचिका दाखल करता येते. सर्व पर्याय योग्य आहेत. उपेक्षित मुले, वेठबिगारी, महिला अत्याचार, नवविवाहिता, जळीत प्रकरण, बलात्कार व खून इत्यादीसाठी याचिका, पोलिसांकडून तक्रार दाखल करून घेण्यास नकार, तथा पोलीस कस्टडीमध्ये अत्याचार व मृत्यू झाल्यास. 66. 10व्या योजनेसाठी खालीलपैकी कोणती विधाने लागू होते? फक्त अ, ब आणि क. अ. 10व्या योजनेचा कालावधी 1 एप्रिल 2002 ते 31 मार्च 2007 होता. ब. GDP वृष्टी इष्टांक 8%. क. औद्योगिक वृद्धी इष्टांक 10%. 67. खालीलपैकी कोणी विकासाची वेतन वस्तू व्यूहरचना तयार केली? CN वकील आणि PR ब्रह्मानंद. 68. भारतातील बेरोजगारीची मुख्य कारणे कोणती आहेत? फक्त क. अयोग्य तंत्रज्ञान. 69. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये 2.1% दराने दरवर्षी वाढ घडवून आणणे हे पहिल्या पंचवार्षिक योजनेचे लक्ष्य होते. प्रत्यक्षात ते पूर्ण झाले, प्रतिवर्ष 4.2% दराने. 70. खालीलपैकी भारताचे कोणते राज्य उच्च मानव विकास आणि तुलनात्मक कमी उत्पन्न अशी जास्त तफावत दर्शवते? केरळ. भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील मुख्य आव्हाने कोणती? अल्पदरडोई उत्पन्न, उत्पन्नातील विषमता, दारिद्र्य, बेरोजगारीची समस्या यांपैकी सर्व. क्वेश्चन नंबर 72. खालील विधाने विचारात घ्या. 1984 मध्ये महाराष्ट्र शासनाने प्रादेशिक असमतोलावर सत्यशोधन समिती नियुक्ती केली. डॉ. वि. म. दांडेकर त्या समितीचे अध्यक्ष होते. कोणती विधाने बरोबर आहेत? अ आणि ब. क्वेश्चन नंबर 73. 10व्या योजनेत कोणत्या क्षेत्राला गाभा क्षेत्र मानण्यात आले? फक्त ब. कृषी क्षेत्र. 74. 2011-12 या वर्षी 2004-05च्या स्थिर किमतीला तृतीय क्षेत्राचा शेकडा हिस्सा काय आहे? 26.11. खालीलपैकी कोणता अंक 1900 क्वेश्चन कॅन्सल? 76. 84, 85, 86, 89, 90 पर्यंत मॅथ आहे. 91. महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता काढण्याकरता खालील सूत्राचा वापर केला जातो. ऑप्शन ब बरोबर. ब. महाराष्ट्राची लोकसंख्या घनता कंसात चौरस किलोमीटर इज इक्वल टू महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या भागिले महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ कंसात चौरस किलोमीटर. 92. खालील विधानांपैकी चुकीचे विधान कोणते? फक्त क. बुद्धिवंतांच्या स्थलांतरामुळे आगमन क्षेत्रावर वाईट परिणाम होतात. आणि बाकीचे क्वेश्चन होते. बुद्धिवंतांच्या स्थलांतरामुळे आगमन क्षेत्राचा आर्थिक विकास अधिक वेगाने होतो. आगमन क्षेत्राला या बुद्धिमानांचा चांगला लाभ होतो. बुद्धिवंतांच्या स्थलांतरामुळे आगमन क्षेत्राला तरुण व प्रतिभावान लोकांची भर पडते. 93. सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? 440. 94. बालाघाट पठाराच्या उत्तरेस व दक्षिणेस अनुक्रमे कोणत्या नद्यांची खोरी आहेत? गोदावरी व भीमा. 95. स्तंभा शिखर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? नंदुरबार.
96. बॉम्बे हाय हे तेलक्षेत्र मुंबईच्या पश्चिमेस किती अंतरावर किलोमीटरवर आहे? 176. 97. खाली नमूद जिल्ह्यांची अनुक्रमाने पुनर्रचना येथील वनक्षेत्राप्रमाणे चौरस किलोमीटर उतरत्या क्रमाने लावा. ब, अ, ड, क, ई. ब, गडचिरोली. अ, चंद्रपूर. ड, अमरावती. क, गोंदिया. ई, वर्धा. 98. 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? 2रा. 99. खालीलपैकी महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेनंतर कोणत्या 2 भाषा सर्वात जास्त लोक बोलतात? क व ड. सिंधी. ड, कन्नड. 100. खालीलपैकी कोणती नदी गोदावरीच्या उजव्या बाजूची उपनदी आहे? मांजरा.